जय शिवराम मित्रांनो अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात मनरेगाऐवजी आणण्यात आलेल्या व्हीबीजी रामजी या कायद्याची तत्वता अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 8 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून मनरेगा योजनेमध्ये बदल करून नवीन कायदा विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण अर्थात व्हीबीजी रामजी या नावानं संमत करण्यात आलेला आहे. मात्र हा कायदा अद्यापही अंमलात आलेला नाही. याची बऱ्याच साऱ्या राज्यांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याचबरोबर आपण जर पाहिलं तर ज्या राज्यांमध्ये यापूर्वीच अकुशल रोजगाराची हमी देण्यासंदर्भातील कायदा अस्तित्वात असेल अशा राज्यांना त्यांचा कायदा केंद्रीय कायद्याशी सुसंगत ठेवण्याच्या अटीच्या अधीन राहून राज्यांना त्यांचा कायदा राबवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. आणि याच अनुषंगानं राज्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 हा कायदा अकुशल रोजगाराची हमी देण्यासंदर्भात आहे. याच्यामुळे राज्यामध्ये या व्हीबीजी रामजी 2025 या योजनेला तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. शासन निर्णय आपण पाहू शकता. संसदेनं पारित केलेला विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण विकसित भारत जी रामजी कायदा 2025च्या अंमलबजावणी करण्याबाबत रोजगार हमी प्रभागाने सादर केलेल्या 24 मार्च 2026 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमधील मंजुरीनुसार या संदर्भात मुख्य सचिवांच्या 1 एप्रिल 2026च्या कार्यवृत्ताला अनुसरून महाराष्ट्र राज्यामध्ये व्हीबीजी रामजी या कायद्याची तत्वता अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण या कायद्याची राज्यात तत्वता अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र रोजगार अधिनियम 1977 अंतर्गत वैयक्तिक सामूहिक सार्वजनिक लाभाच्या योजना संदर्भातील तरतुदी अबाधित ठेवून केंद्र शासनाच्या 125 दिवसाच्या वैधानिक हमीनंतरच्या उर्वरित कालावधीची अकुशल रोजगाराची वैधानिक हमी कायम ठेवण्यासाठी देखील मान्यता देण्यात आलेली आहे. या अंमलबजावणीच्या खर्चातील केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीची तरतूद 740 या प्रमाणामध्ये करण्यास आणि आवश्यकतेनुसार लेखाशीर्ष उघडण्यासाठी नियोजन विभाग वित्त विभाग यांच्या मान्यतेनं महालेखापाल कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. अर्थात या योजनेच्या अंतर्गत आता अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. हा कायदा केंद्र शासनामार्फत लागू केल्यानंतर राज्यात सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व्हीबीजी रामजी मधील कलम 30 नुसार महाराष्ट्र रोजगार अधिनियम 1977 मध्ये सुसंगत सुधारणा करण्याची कारवाई ही रोजगार हमी विभागामार्फत करण्यात येऊन माननीय मंत्रिमंडळासमोर रोजगार हमी योजना प्रभागामार्फत सविस्तर प्रस्ताव फेर सादर करण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारच्या बदलासह अशा प्रकारच्या मंजुरीसह व्हीबीजी रामजी हा कायदा राज्यामध्ये तत्वता अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, व्हीबीजी रामजी या योजनेबद्दल या कायद्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे. अद्याप तुम्हाला या योजनेबद्दल या कायद्याबद्दल परिपूर्ण माहिती नसेल, मनरेगामध्ये आणि याच्यामध्ये काय बदल आहे याच्याबद्दल माहिती नसेल तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करेल. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.